माणसं आहेत 20 मिनिटाला तुम्ही इथं हजर झालो तुम्हाला काही कोणी विचारता तुम्ही बोलवा तुम्ही ते गलती आमची नाही ते गलती तुमची आहे सगळ्या गावाच्या लोकांना बोलवा आणि इथं मिटिंग घ्या साडे झाला तुम्ही आल्याच नाही साहेब तुम्ही आल्या नसल्यामुळे तुम्हाला एक कॉल केला ताईला एक फोन केलो नाही ताई तुम्हाला आता कॉल करतो का मी इथं होतो मी ग्रामपंचायतीच्या मागं उभं अहो वाचन करा पण कोण आहे हा कोणाला या भोईला या झाडाला नाही घालता का नाही तर माझं किती सांगितलं दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी लोहा तालुक्यातील डोलारा गावात पंचायत समिती लोहातर्फे स्वस्त धान्य दुकान चौकशीसाठी ग्रामसभा आयोजित केली होती, पण तलाठी व मंडल अधिकारी 10:30चा वेळ दिला असता सुमारे 11:10 उपस्थित राहिले. तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांच्या शेकडो चुका असून सुद्धा कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता दुकानदाराची बाजू मांडत आहेत. लाभार्थ्याच्या कोणत्याही प्रकारे निरसन झाले नसल्याने आज दिनांक 14 डिसेंबर रोजी झालेली ग्रामसभा बरखास्त करण्यात आली व स्वस्त धान्य दुकानदाराचे सर्व दस्तऐवज समोर घेऊन पुन्हा ग्रामसभा घेण्याची विनंती करण्यात आली. कोणाला बोलायचं बोलून टाका. तहसीलदार साहेबाला फोन लावून द्या, मी बोलतो. काही आम्हाला अधिकार आहेत का बोलायचे? सरला फोन लावून द्या की काय म्हणता सरला बोल द्या की सर फोन आमचा उचलला झाले तर लावून बघले आम्ही. सर काय झोपेतून आलेत का उठून? तुम्ही 7 वाजता आता जमलं तर ठीक आहे, नाही तर पुढल्या बाजूला मीटिंग लावा. नाही उत्तमरावचं म्हणणं असताना लोक पाहिजे तर मग ते लोकांना तुम्ही राशनला करा, मग नंतर सभा ठेवू. एक तुमचा विषय नाही सर, हे तुम्ही म्हणाले बरं आहे नंतर ठेवू. आज हे माणसं काम बुडून राहिलेले काय हातात हे एवढे आता याची माफी मागू. नाही यायला जबाबदारी कोणाची आहे? करणार नाही तुम्ही जर असं तुम्ही ड्युटीवर आहो. चूक काय करते मी उडीलो म्हणून त्याला त्या गोष्टी बोलत नाही. वांजा भाऊ आला, आम्ही आल्या, 2 पोते आले, साहेब ना त्याला आले, वांजा मिटून टाकायचं, वाढवायचं नाही. काय मारू मी फालतू साहेब चर्चा सुरू करा, वांजा काय मुद्दे मिटून टाका, वांजा वाढवायचं नाही. आपली मीटिंग व्हायला पाहिजे हे माझं म्हणणं आहे. रोज एकच जाऊन गेलं काय गाव वांजाच करा का काही वांजा संपून टाका. वांजा मिटून टाकायचं, वांजा वाढवायचं नाही. त्याला हातून सांगता मी बाबा त्याचं काय असेल ते छटाकवर देऊन टाकायचं. लाईव्ह नाही ऑफलाईन आहे. ज्याची आहे तिथे लेखी द्या, प्रस्ताव तुम्ही वरी पाठवा. ज्याचे नाव कमी करायचे आहेत, समजा मयत असेल, तुमचे मुलीचे लग्न झाले आणि नवीन बाई आले थांबा मला बोलू द्या तुम्ही मध्ये बोला. ज्याचे नाव कमी करायचे लग्न होऊन गेलेत, काही लोक मयत झालेत, ते कमी करण्यासाठी सुद्धा अर्ज द्यावा लागतो. आणि ज्याचे जन्म झाले 2 वर्षाचं 3 वर्षाचं लेकरू आहे त्याचं नाव ॲड झालं नाही, त्याची सुद्धा वेगळी यादी द्या. त्याला आधार कार्ड द्या, आधार कार्ड देऊन त्याचं नाव समाविष्ट करू. जे लोक लग्न होऊन गेले त्याचे कमी करू. जे तुमचा जांगडगुत्ता झालेला आहे ती सगळी यादी आपण क्लिअर करू. आणि ज्याच्याकडे कार्ड नाही त्याला कार्डची व्यवस्था करू आपण. ह्यानंतर अशा काही या बाईची समस्या आहे, त्याला राशन देत नाही, तुम्ही तशा लोकांनी आमच्याकडे अर्ज करा की यांनी आमचं एवढ्या दिवसापासून राशन आम्ही अंगठा लावला, अज्ञानपणामुळं लावला, आणि जर पावती दिली नाही तर मला सांगा, मी येऊन पावती. मशीन काम करणं आले इथले, मशीनचा प्रॉब्लेम त्या डोलारा गावची मशीन काम करणं आले, त्याचं समस्या उडू. आता इथून पुढे बी आता ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या. इथून पुढे एखाद्या वेळेस दुकानदार तुम्हाला पावती देणार नाही, त्यावेळेस आम्ही तर 100% आहेतच, पण एखाद्या वेळेस आम्हाला माहित नसते तुमचं दुकान काय, दुकानदार काय कराले काय नाही. तुम्ही आम्हाला सजेशन करा, साहेब दुकानदार पावती देणार तुम्ही, आम्ही त्याची आणि दुसरी गोष्ट आहे, ऐकून घ्या, आता याचा प्रश्न बार आले, ऐकून घ्या.
पण सर्व आम्हाला काय वाटलं बाबा आमचे 10 गेले तर गेले, पण जे 200-300च्या मालाला 10 साठी काय, पण प्रत्येकाचे तुम्ही दाब तयार विचारायला पाहिजे दुकानदार. ऐकून घ्या. 100 आम्ही त्या 200-300च्या लालची पोटी कुठं आवाज उठा यंत्र गेलं 10 रुपये. ऐकून घ्या. आता दुसरा मुद्दा आहे ग्राम दक्षता समितीचा. ग्राम दक्षता अशी ग्रामदारच्या सुद्धा जे आले हो तसे ऐकून घ्या ना नाही, नाही, थांबा. गावातले कोण कोण आहेत? ग्राम त्याच्यावर दक्षता तक्रारी जाऊन त्याने याच्यामध्ये आम्हाला- समितीचं नाव वाचून दाखवा साहेब. ग्राम दक्षता जी समिती आहे त्याच्यामध्ये सरपंच अध्यक्ष असते,